विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती व विचारांना सन्मान देण्यासाठी शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच यापूर्वी दिलेल्या निवेदनांवर कार्यवाही करावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली। याबाबत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। संघटनेने निवेदनात असे म्हटले आहे की महानगरपालिका सभागृहाच्या भिंतींवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुमारे 10 बाय 10 फूट आकाराचे शिल्प साकारण्यात यावे। या शिल्पामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे डॉक्टर आंबेडकर यांना संविधान प्रदान करत असल्याचे ऐतिहासिक दृश्य साकारावे। तसेच लालनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य कमान उभारण्यात यावी। या कामासाठी महानगरपालिकेने तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे। याशिवाय नगर रचना विभागाकडे यापूर्वी सादर केलेल्या निवेदनाची नोंद अथवा त्यावरील पुढील कारवाई उपलब्ध नसल्याचे संघटनेने म्हटले आहे। त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी आणि निवेदनावर झालेल्या कारवाईची लेखी माहिती संघटनेला द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील प्रकाश जावळे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले। मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक व तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी लक्ष्मी गारवे, जयश्री गागडे, वैष्णवी जावळे, श्वेता जावळे, नेताजी जुवे, राहुल जावळे, करण जावळे, विशाल लोंढे, दीपक गारवे, सनी जावळे आदी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या दारी आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही त्यासाठी बसलेलो आहे की महानगरपालिके जो तिसरा मजला बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्या सभागृहामध्ये आपण 2022ला 10 बाय 10चा भिंतीमध्ये कोरलेला आपलं संविधान देतालं ते आम्ही छायाचित्र त्याचं मागणी केलेलं आहे। तसंच लालनगरमध्ये कमानी प्रवेशद्वार म्हणून बाबासाहेबांच्या नावानं ते पण दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही काही आमची निवेदनं टीपी खात्याला दिलेली आहेत। त्या टीपी खात्यातल्या अधिकाऱ्यांनी माझी निवेदनं गाळ केली आहेत आणि कोणतीही कारवाई त्यांनी आतापर्यंत केलेली नाही आहे त्या अर्जाची। म्हणून आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण बसलेलो आहे। ह्या जर आमच्या तिन्ही मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही येत्या 15 दिवसानंतर आमरण उपोषण बसणार आहे। जय भीम। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।